आषाढ़ी एकादशी के अवसर पर शनिवार को नागपुर में भव्य वारकरी दिंडी उत्साह और भक्तिमय वातावरण में निकाली गई। नूतन भारत विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालय सहित विभिन्न संस्थाओं के संयुक्त तत्वाधान में आयोजित दिंडी का शुभारंभ शंकरनगर स्थित सावरकर प्रतिमा परिसर में हरी झंडी दिखाकर किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता महापौर नीता ठाकरे ने की। दिंडी में लगभग 50 विद्यालयों ने 4000 विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषा में शामिल हुए। ताल, मृदुंग, अभंग और विठ्ठल नाम के जयघोष से पूरा वातावरण भक्तिमय हो उठा। आयोजन में विद्यार्थियों, अभिभावकों और नागरिकों सहित करीब 4 से 5,000 लोगों ने सहभागिता की। दिंडी का समापन ज्ञानेश्वर मंदिर में आरती एवं महाप्रसाद के साथ हुआ। तुमची शाळा आयोजक होती या सगळ्या कार्यक्रमाची, काय सांगणार, कसा अनुभव होता, कशा प्रकारे आयोजन करण्यात आलं होतं? मी रमेश बक्षी या शाळेचा सचिव आहे। मागच्या वर्षी आम्ही पहिल्यांदा केली वारकरी दिंडी। या शैक्षणिक वारकरी दिंडीचा एक मोठा इतिहास आहे महाराष्ट्रातला। त्यातल्या प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी आणि एकामेकाचे ऋणानुबंध जपत कशा पद्धतीने जगायचं ही वारकरी दिंडी शिकवते। ते मुलांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने तो प्रयोग करतो। नागपुरातल्या अनेक शाळा याच्यात सहभागी झाल्या। मागच्या वर्षी 22 शाळा तर यावर्षी 50 शाळा आहेत। 4,500 विद्यार्थी झाले, 350 शिक्षक आले, वस्तीतले जवळजवळ 400-500 लोक त्या महाप्रसादात सहभागी झाले आणि सगळ्या वस्तीतल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। म्हणजे पत्रकार आहेत, पोलीस विभाग आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, लोक आहे, म्हणजे शंकरनगर चौकामध्ये दोन्ही बाजूनी हजारो लोक, हजारो गाड्या त्या थांबल्या होत्या वारकऱ्यांना जाऊ देण्याकरता। हा एक अभूतपूर्व अनुभव आहे आणि याच्यातनं आमच्या मुलांनी, आमच्या नूतन भारत शाळेचे जे मुलं आहेत त्यांनी नागपुरातल्या प्रत्येक शाळेच्या मुलांनी, अरे बाबा माऊली तुम्ही जेवलात की नाही, जेवलात की नाही, या पद्धतीने विचारणा करून प्रत्येकाला जेवायला पहिले घातलं आणि मग स्वतः जेवले। हा माझ्यासाठी फार मोठा अनुभव आहे। हे माझं वैभव आहे की आमचे मुलं या पद्धतीने समाजाकरता काम करायला शिकले आहेत। हीच शिकवण आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम यांना जे मिळाला आहे तो वसा आणि वारसा जपायला शिकवणं, हा आमच्या शाळेच्या हेडमास्टर आणि त्यांच्यासोबत मुख्याध्यापिका, त्यांच्यासोबत शिक्षक यांनी घेतलेला वसा आणि वारसा यांचं पुढे चालणार याची मला खात्री आहे। नागपूरचे शिक्षणाधिकारी ते पूर्ण वेळ इथे राहिले, महापौर मॅडम त्या राहिलेल्या, सगळे अनेक नगरसेवक आले, स्थानिक कमिटी चेअरमन त्या राणी मॅडम आल्या, असे अनेक जण आले समाजाचे। आपल्या सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे संदीप जोशी यांनी आम्हाला भरघोस मदत केली, सहाय्य केलं की दिंडीकरता, मुलांकरता 5,000 लोकांना जीव घालणं सोपं काम नव्हतं। त्याच्याकरता समाजाने भरभरून मदत केली, त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे। वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तुमच्या शाळेतल्या किती विद्यार्थ्यांनी या सहभागी घेतलेला होता? कोणती शाळा आहे आणि कसा प्रोग्राम आहे? नमस्कार, मी डॉक्टर वंदना बेडवाई, नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय अभ्यंकरनगर नागपूर। आमच्या शाळेने मागच्या वर्षीपासून एक आम्ही उपक्रम राबवतोय, वारकरी दिंडी। महाराष्ट्राचं आद्यदैवत आपलं पांडुरंग रुखुमाई आणि वारकरी पंथ, आणि दरवर्षी आषाढी एकादशीला सगळ्या भागातनं वारकरी आपल्या पंढरपूरला जातात। मग हा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना मिळावा, कारण याच्यामध्ये सगळं विज्ञान आहे, आपली संस्कृती आहे। म्हणजे या वारकरी दिंडी फक्त एक अध्यात्म म्हणून नाही, त्याच्यात विज्ञान देखील आहे। मग विद्यार्थ्यांना आपली संस्कृती त्यांच्या भाषेत कळावी आणि त्यांना ती अनुभूती मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित करतोय मागील 2 वर्षापासून। यात मागच्या वर्षी 2,500 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शाळेच्या आणि आमच्या शाळेचा भाग घेतला होता। यावर्षी दुप्पट म्हणजे 4,000च्या वरती 4,500 वगैरे हजार विद्यार्थी झाले असतील। इतक्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, शाळांनी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि सगळ्यांनी या जी वारकरी दिंडी आहे त्याच्या अनुभूतीचा पूर्ण अनुभव घेतला। किती शाळेत सहभागी झाले? या जवळपास 50 शाळा सहभागी झाल्या होत्या। नागपूरच्या कोणत्या रस्त्यावरून ही वारी गेली? ही आपली शंकरनगर चौक, आपल्या सावरकरांचा जो पुतळा आहे शंकरनगर चौकात, तिथून तर ज्ञानेश्वर मंदिर बजाजनगर इथपर्यंत, म्हणजे एक अगदी 2-2.5 किलोमीटरचा हा एक पट्टा असेल। विद्यार्थ्यांचा उत्साह कसा? खूप उत्साह होता। म्हणजे मध्ये थोडंसं निसर्गाने म्हणजे आमच्यावर तोही वर्षाव केला, आणि परंतु विद्यार्थी बिलकुल त्यांचा उत्साह कमी नाही झाला। आणि म्हणजे आम्ही ज्ञानेश्वर मंदिरात पोहोचलो, जी पहिल्यांदा जी पहिली पालखी होती ती तरी शंकरनगरलाच आमची वारी म्हणजे पूर्ण तिथपर्यंत होती। इतक्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त छान रिंगण घालत तर
पांडुरंगांचा बिलकुल जयघोष करत सगळ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यानंतर महाप्रसाद होता इथे शाळेमध्ये. त्या महाप्रसादाचा देखील आस्वाद घेतला आणि सगळे आपल्या शाळेत गेले. त्याचे नाव सिंधी हिंदी श्री फतेचंद केसवानी सिंधी हिंदी गर्ल्स हायस्कूल आहे. माझे नाव जान्हवी नितीन भारंबे आहे. मी वर्ग 9वी अ मध्ये शिकते. या दिंडीमध्ये येऊन मला खूप छान वाटले. किती तुमच्यासारखे मुलं सहभागी झाले होते? काय काय केलं तुम्ही दिंडीत? लेझिम खेळले. 15 मुली होत्या. आम्ही लेझिम खेळले, फुगडी खेळले. खूप आनंद आला. आणि कसं वाटतंय तुला? छान वाटलं. छान वाटतं. कसा अनुभव होता? खूप छान. काय काय केलं? तुला पारितोषिक मिळालंय? कशाबद्दल हे पारितोषिक होतं? आणि काय तुला वाटतं या दिंडीमध्ये सामील होऊन? बहुत अच्छा लगा. किस लिए मिला ये आपको जो ट्रॉफी मिली है. ट्रॉफी मिली है? किस लिए मिली है? लेझिम खेले. तैयार हो गया. 5 बजे से उठे मैडम ये.